तर आज मी आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये बनवली जाणारी बटाट्याची पिवळी भाजी, जी वरण भात नैवेद्याच्या ताटामध्ये तर असतेच, तर ही मी विशिष्ट असा मसाला टाकून बनवली. आणि दुसरी एक मसालेदार अशी चटपटीत बटाट्याची लाल भाजी मी तुम्हाला दाखवणार आहे. तर नक्की पूर्ण रेसिपी बघा. तर बटाट्याची भाजी बनवण्यासाठी इथे मी बटाटे घेतले आणि हे बटाटे मी शिजवून घेतलेले आहेत. हे आपले 1/2 किलो बटाटे आहेत आणि हे स्वच्छ धुवून याला आपण 5 ते 6 शिट्ट्या करून घ्यायच्या कुकरला. चांगले पूर्णपणे शिजले पाहिजे अशा रीतीने शिजवून घ्यायचं. तुमचं जर का असे मोठे असतील बटाटे तर त्याला चिरून शिजवा, मधोमध कट करा आणि मग शिजवा, म्हणजे चांगले आतपर्यंत शिजले जातील. तर याची मी थंड झाल्यानंतर सालं काढून घेतले. तर आता आपण त्याचे स्क्वेअर मध्ये काप करून घेऊया. तर हे बघा मी अशा रीतीने चिरून घेतलेले आहेत बटाटे. तर तुम्ही थोडे मॅश केले तरी चालेल. आता आपण भाजी करायला सुरुवात करूया. तर भाजी करण्यासाठी मी इथे आपण त्याच्या आधी मसाला करून घ्यायचा त्याच्यामध्ये टाकण्यासाठी. तर त्यासाठी मी मिक्सर घेतलाय. तर मिक्सर मध्ये मी अर्धा चम्मच जिरं, 7 ते 8 आपण लसणाच्या पाकड्या घ्यायच्या आणि 1 इंच आलं आणि मिरच्या घेतलेल्या आहेत मी 4, कोथिंबीर घेतलेली आहे. तर आता आपण हे मिश्रण आहे ते वाटून घेऊया. असं खडबडीत असं वाटायचं, एकदम असं बारीक असं वाटायचं नाही आणि त्याच्यामध्ये पाणी ऍड न करता आपण वाटायचंय. तर हे बघा अशा रीतीने आपलं वाटण तयार झालं पाहिजे. एकदम असं बारीक पेस्ट झालेली नाही, तर थोडंसं खडबडीत आहे असं. तर अशा रीतीने पाहिजे. तर आता आपण भाजी करायला सुरुवात करूया. तर भाजी करण्यासाठी मी इथे कढई घेतली. तर कढईमध्ये 2 ते 3 टेबलस्पून आपण ऑइल टाकून घ्यायचं आणि ऑइल थोडंसं तापलं गेलं की आपण त्याच्यामध्ये मोहरी टाकायची. मोहरी मी अर्धा टीस्पून घेतली. तर मोहरी आपली चांगली तडतडली की आपण त्याच्यामध्ये हिंग टाकायचं. परत मी कांदा घेतलेला आहे, असा बारकासा कांदा घेतलाय, मीडियम साईजचा कांदा घेतलाय आणि कपाने मेजरमेंट केलं तर आपला 1/3 कप आहे. आणि हा आपण आता थोडा ट्रान्सपरंट होईपर्यंत त्याला परतून घ्यायचं. तर 1 ते 1.5 मिनिट आपला कांदा परतून झालाय मध्यम गॅसवर. तर त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये कढीपत्ता टाकायचा आणि कढीपत्ता पण चांगला असा परतून घ्यायचा, चांगला तडतडला गेला पाहिजे अशा रीतीने. आपण वाटाणे घेतलेले, आपले फ्रोझन वाटाणा आहे तो मी घेतलेला आहे. तर हे मी 3 टेबलस्पून घेतलेले आहे. तर आपल्याकडे कुठल्या कार्यक्रमाला वगैरे भाजी बनवतात तर त्यामध्ये स्पेशली वाटाणा पण टाकतात. तर तुमच्याकडे असेल तर टाका, नाही टाकलं तरी चालेल. तर हा पण वाटाणा आपण चांगला परतून घ्यायचा. त्यातलं जे मॉइश्चर आहे ते कमी झालं पाहिजे अशा रीतीने आपण परतून घ्यायचं. तर इथे मी हळद घेतलेली आहे. हळद मी अर्धा टीस्पून घेतलेले आणि आपण वाटाणा आणि कांदा जो परतला ना तो मीडियम गॅसवरच परतला. मीडियमच्या थोडंसं वरती ठेवायचं, एकदम पण बारीक करायचं नाही किंवा जास्त फास्ट ठेवायचं नाही. तर हळद पण आपण चांगली परतून घेऊ आणि इथे मी मीठ टाकून घेते. तर आपण जेवढी भाजी करणार त्या भाजीच्या चवीनुसार आपण मीठ टाकायचं आणि हे मीठ पण आपण चांगलं परतून घेऊ. मीठ मी यासाठी टाकलं की आपला कांदा जर का कच्चा वगैरे राहिला असेल तर तो लवकर शिजला जाईल, तर त्यासाठी मी आधी मीठ टाकलंय. पण जे वाटण केलेलं मिरचीचं, लसूण, आल्याचं तर ते टाकून घेतलेलं आहे मी. ते पण आपण आता चांगलं परतून घ्यायचं. ते परतताना आपण गॅस कमी ठेवायचा. तर हे पण चांगलं 2 मिनिटं तरी परतायचं, 2 ते 3 मिनिटं. मसाला असा चांगला भाजला गेला पाहिजे. तर आपण आधी मीठ टाकल्यामुळे काय होणार, हा पण मसाला चांगला भाजला जाणार, त्यामुळे आपण आधी मीठ टाकायचं असं भाजी करताना. तुम्हाला जर का अंदाज येत नसेल नंतर भाजीला किती मीठ लागेल तर तुम्ही नंतर टाकलं तरी चालेल. तर आता आपण थोडंसं पाणी ऍड करूया, का तर आपला मसाला थोडासा खाली लागतो, तर त्यासाठी थोडंसं पाणी ऍड करायचं म्हणजे मसाला असा जळणार नाही. तर इथे मी 2 ते 3 चम्मच पाणी टाकलेलं आहे आणि हा मसाला चांगला असा खरडून घेतलाय बघा. आणि हे पण आपण मीडियम गॅसवर परतून घ्यायचं. ते 1.5 मिनिटं परतल्यानंतर मग आपण आता त्याच्यामध्ये जे बटाटे आपण चिरलेले ते टाकून घेऊया. तर हे आपण चांगले परतून घेऊया. आता हे बटाटे टाकल्यानंतर गॅस कमी ठेवायचा. मसाला पूर्ण बटाट्याला लागला पाहिजे अशा रीतीने परतून घ्यायचा आणि थोडंसं असं मॅश करत करत बटाटे परतायचे. मॅश करत करत बटाटे परतल्यामुळे काय होतं, सगळा मसाला बटाट्याच्या आतपर्यंत घुसतो, त्यामुळे भाजी छान लागते असं होतं. म्हणून त्यासाठी आपण थोडंसं मॅश करत करत बटाटे परतायचे. तर 1 ते 2 मिनिटं झाल्यानंतर आपण परतल्यानंतर परत त्याला झाकण ठेवायचं बारीक गॅसवर थोडा वेळ आणि 3 ते 4 मिनिटं तरी त्याची वाफ काढून घ्यायची, म्हणजे चांगले मसाले आहेत ते त्याच्यामध्ये आतमध्ये चांगले ऑब्झर्व होतात. आणि आपण आधी मीठ टाकलेलं आहे त्यामुळे परत मीठ टाकायची मला गरज नाही पडली. तुम्हाला जर का वाटत असेल मीठ कमी तर तुम्ही परत आता टाकू शकता याच्यामध्ये आणि मग नीट मिक्स करून मग झाकण ठेवा. तर काय करायचं, तुम्हाला मी सांगितलं 3 ते 4 मिनिटं तुम्ही ठेवा, पण तुम्ही मध्ये मध्ये असं परतत राहायचं. आता ह्या बटाट्यामध्ये आपण पाणी ऍड केलेलं नाहीये, म्हणजे नंतर वरण वगैरे असं बटाटा टाकल्यानंतर त्यामुळे ते खाली लागू शकतं. त्यामुळे मध्ये मध्ये असं हलवून मग झाकण ठेवायचं, म्हणजे बटाटे चांगले असे मस्त खरपूस होतात आणि छान अशी भाजीला चांगली चव येते खमंग अशी. तर आपले बघा आपलं झालेली आहे बटाट्याची भाजी तयार. तर आता आपण याच्यावर कोथिंबीर टाकून घेऊया.
थोडंसं खोबरं पण ऍड करूया. तर तुम्हाला आवडत असेल तर टाका खोबरं, नाही टाकलं तरी चालेल. आपल्याकडे महाराष्ट्र रेसिपी असतात तर त्याच्यामध्ये सहसा खोबरं वगैरे वापरलं जातं बटाट्याच्या भाजीवर. पण कोणाला साखर आवडत असेल तर साखर पण टाका. तर आपली ही भाजी आता बटाट्याची पिवळी भाजी तयार आहे. तर आता आपण लाल भाजी असते मसालेदार अशी, तर ती भाजी बनवून घेऊया. तर आपली मसालेदार अशी बटाट्याची भाजी बनवण्यासाठी मी इथे 1 टेबलस्पून तूप टाकलेलं आहे आणि 3 टेबलस्पून ऑइल टाकलेलं आहे. 1 टीस्पून हिंग. तर आपण हिंग चांगलं परतून घ्यायचं. अर्धा चम्मच मोहरी. तर मोहरी पण आपण अशी फिरवून घ्यायची चांगली. तर आपली मोहरी चांगली आपण तडतडून द्यायची. तर इथे मी 1 टीस्पून लसूण टाकलेला आहे. लसणाच्या 2 ते 3 पाकळ्या घेऊन त्याला असं टेचून घेतलेलं आहे. आणि अद्रक पण आपलं आलं असतं ते पण 1 टीस्पून घेतलेलं आहे. ते पण असं मी बारीक क्रश करून घेतलंय, म्हणजे किसून घेतलेलं आहे. नंतर कढीपत्ता टाकलेला आहे. कढीपत्ता तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता. तर हे सगळं नीट परतून घ्यायचं. आपण गॅस कमी ठेवायचा. आणि या भाजीमध्ये लसूण आणि आलं असतं ते कमी वापरलं जातं, जास्त वापरलं जात नाही. नंतर जिरं टाकायचं. जिरं मी अर्धा टीस्पून टाकलेलं आहे. आता मी कांदा घेतलाय. कांदा मी असा बारकासा कांदा घेतलेला आहे, तो पण असा बारीक चिरून घेतलाय. तो आता आपण चांगला परतून घेऊया. थोडंसं मिडियमच्या वरती ठेवून परतून घ्यायचं चांगलं. आणि कांद्याबरोबर मी मिरच्या पण टाकलेल्या आहेत चिरून. तर कांदा आपला थोडासा किंचितचा परतल्यानंतर आपण त्याच्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं. का त्या मिठामुळे काय होईल, कांदा आपला लवकर भाजला जाईल, नाहीतर मग आपला लसूण असतो तो करपू शकतो. मग आता कांदा भाजायला वेळ लागतो, त्यामुळे आपण मीठ टाकून घ्यायचं, म्हणजे कांदा लवकर भाजला जातो. आणि आधी मी लसूण टाकला, आलं टाकल्यानंतर कांदा टाकला. का लसणाचा असा जो फ्लेवर असतो ऑइल मध्ये येण्यासाठी मी आधी लसूण टाकलेला आहे. लसूण आणि आलं. तर इथे मी 1/2 टीस्पून हळद घेतली. हळद एकदम थोडीशी वापरायची. हळद टाकून पण चांगलं परतून घ्यायचं. तर आपला कांदा बघा आपला असा भाजला गेला पाहिजे. आणि आता आपण टोमॅटो टाकून घेऊया. टोमॅटो मी मीडियम साईजचा टोमॅटो घेतलाय. असे चांगले लालसर असे टोमॅटो घ्यायचे, रसरशीत असे, म्हणजे ते लवकर शिजले पण जातात आणि त्याने चव पण चांगली येते भाजीला. असे आंबट असे घ्यायचे नाहीत, किंवा कच्चे वगैरे टोमॅटो असतात तर ते नाही वापरायचे. तर टोमॅटो 1 मिनिट परतल्यानंतर आपण त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकून घेऊया. धने पावडर घेतलेले अर्धा चम्मच. तर हे आपण आता चांगलं परतून घेऊ. इथे मी काश्मीरी मिरची पावडर असते ती घेतलेली कलर साठी, 1 टीस्पून घेतलेली आहे ती. तर ही पण चांगली परतून घेऊया. तर हे असं स्पॅच्युलाच्या साहाय्याने असं मॅश करत राहायचं, म्हणजे आपले टोमॅटो असतात ते चांगले शिजले जातात. आता त्याच्यामध्ये आपल्या भाजीमध्ये असे टोमॅटो दिसले नाही पाहिजेत, अख्खे पूर्णपणे वितळले गेले पाहिजेत. आणि थोडंसं आपण पाणी ऍड करूया त्याच्यामध्ये, 3 ते 4 चम्मच. तर पाण्यामुळे काय होतं, मसाला आपला चांगला शिजला जातो. तर जे कांदा आणि टोमॅटो असतं ते पण चांगलं शिजलं जातं. तर त्यासाठी आपण थोडं पाणी ऍड करू, मग परत परतून घ्यायचं. पूर्ण पाणी आटेपर्यंत त्याला परतत राहायचं. तुम्हाला जर का रसरशीत करायची असेल तर तुम्ही थोडंसं पाणी ऍड करू शकता अजून, ते पण तुम्ही नंतर करा. आता सध्या आपलं फक्त मसाला भाजण्यासाठी आपण थोडंसं पाणी ऍड केलंय. तर इथे मी अर्धा चम्मच चाट मसाला टाकलेला आहे. तुमच्याकडे जर का चाट मसाला नसेल तर तुम्ही गरम मसाला किंवा सांबर मसाला असतो तो पण तुम्ही याच्यामध्ये ऍड करू शकता. तर मी इथे शेवटी आपली तिखटवाली मिरची असते ती टाकलेली आहे. अर्ध्यापेक्षा थोडीशी कमी टाकली. तर आपण याच्यामध्ये हिरव्या मिरच्या पण आधी टाकलेल्या आहेत. तर ती भाजी जास्त तिखट होऊ शकते, तर त्यामुळे मी याच्यामध्ये अर्ध्यापेक्षा थोडीशी कमी टाकते. तुम्हाला कशी तिखट हवी त्याप्रमाणे तुम्ही ऍड करू शकता मिरची. तर ही मिरची पावडर टाकून पण चांगलं परतून झाल्यानंतर 1 ते 1.5 मिनिटानंतर आपण त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकून घ्यायची. कसुरी मेथी पण टाकून घेऊया याच्यामध्ये. आपण 1 मोठा चम्मच टाकलेला आहे आणि ती पण चांगली अशी परतून घेऊया. तर ही मी शेवटी एंडिंगला टाकलेले कसुरी मेथी आणि थोडी कोथिंबीर. आता आपण ही शेवटी टाकल्यामुळे ती ताजीच राहते. थोडी अशी भाजी तेलामध्ये अशी शिजली जात नाही जास्त, तर त्यामुळे त्याचा स्वाद चांगला येतो भाजीला, त्यामुळे मी शेवटी टाकलेली आहे. तर हे मी बटाटे 1/2 किलो घेतलेले. एकूण असे 3 मीडियम साईजचे बटाटे असतात, आणि जर का बारके असतील तर 4 बटाटे असतात 1/2 किलो मध्ये. त्या मापात तुम्ही पण या तसं. आणि असे वेअर करूनच घेतलेले आहेत बटाट्याचे. तर बटाटा शिजवताना मी तुम्हाला सांगायला विसरले की बटाटा शिजवताना मी त्याच्यामध्ये मीठ ऍड केलेलं आहे, त्यामुळे ते असे चांगले शिजलेले आहेत आणि अशी जास्त भुगा झाला नाही त्याचा. आणि मीठ टाकल्यामुळे काय होतं, बटाट्याच्या आतपर्यंत मीठ शिजल्यामुळे बटाट्याला चांगली चव येते. त्यामुळे बटाटे शिजवताना कधी पण त्या पाण्याच्या चवीनुसार मीठ टाकायचं. जेवढं तुम्ही पाणी टाकाल ना शिजवायला, तर त्या पाण्याच्या चवीनुसार मीठ टाकायचं, म्हणजे बटाट्याच्या आतचे शिरतं चांगलं. आणि आता आपण हे बटाटे टाकून झाल्यानंतर आपण हे चांगलं असं परतून घ्यायचं. पूर्णपणे सगळे मसाले त्याला लागले पाहिजेत अशा रीतीने परतायचं. आणि इथे तुम्हाला जर का मीठ वाटत असेल कमी झालं असेल तर तुम्ही अजून ऍड करू शकता. तर हे 1 ते 2 मिनिटं असं परतून झाल्यानंतर आपण झाकून ठेवूया याला. तर ही चटपटीत आणि अशी मसालेदार अशी भाजी आपली तयार झालेली आहे. आणि थोडी कोथिंबीर टाकायची याच्यावर. तुम्हाला खोबरं आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता याच्यावर पण.
तर हे कोथिंबीर टाकल्यानंतर पण थोडी परतून घ्यायची, म्हणजे कोथिंबीर सगळीकडे नीट मिक्सअप होते. तर आपली ही आता भाजी तयार झाली आहे. तर अशा प्रकारे आपली महाराष्ट्रीयन स्टाईलची पिवळी भाजी आणि आपली मसालेदार चटपटीत अशी लाल भाजी तयार झालेली आहे बटाट्याची. तर तुम्ही नक्की करून बघा अशा प्रकारे भाजी. आणि जर का ही अशा प्रकारे भाजी तुम्हाला आवडली तर तुम्ही या रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि आजचं स्पेशल चॅनलला सबस्क्राईब करा.